चंद्रपूर ताडोबा मार्गावरील नवीन सिनाळा वसाहतीमधल्या 7 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। भावेश झरकर असं या मृत मुलाचं नाव असून जवळपास 15 तासांच्या शोध मोहिमेनंतर वन विभागाला मृतदेह शोधण्यात यश मिळालंय। शुक्रवारी सायंकाळी घराच्या मागे फिरत असताना हा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता। माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस आणि वन विभागाने शोध मोहीम सुरू केली। विशेष म्हणजे मुलगा बेपत्ता झाला त्या भागात सकाळी बिबट्याचं एक पिल्लू दिसून आलं होतं। त्यानंतर आणखी शोध घेतला असता ज्या भागात बिबट्याचा बछडा दिसून आला होता त्याच भागात भावेशचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतला मृतदेह आढळून आला। वन विभागाने पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह रवाना केला। सध्या या भागातील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हल्लेखोर मादा बिबट आणि तिच्या बछड्यांना पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत। दरम्यान या घटनेविषयी मृत मुलाचे काका राजू झरकर काय म्हणत आहेत ते जाणून घेऊयात। काल तो सायंकाळी 6:30-6:30च्या दरम्यान घराच्या मागे संडासला गेला होता। तिथून तो अर्धा घंटा आला नाही। आम्ही जाऊन चेक केलं तर तिथून त्याच्या नेलेला जो नेला जे निशाण होतं ते दिसत होतं। आम्ही रात्री खूप घुमलो 2:30 वाजेपर्यंत रात्री, पण ते काही आम्हाला दिसलं नाही। मग आज सकाळी फॉरेस्टवाले पोलीसवाले येऊन घुमलो तर तिथं गावकरी वगैरे सर्व मिळून तर आता तिथं आम्हाला लाश मिळाली। डोकं मिळालं आणि एक हात आणि कमरेच्या खालचा भाग